नमस्कार मंडळी. तुम्ही पाहत आहात सोनाली एडके पॉडकास्ट आणि आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर, 40शी नंतरचं महिलांचं आरोग्य. 40शी नंतर शरीरात अनेक बदल सुरू होतात. हार्मोन्स बदलतात, पाळी बदलते, हाडांची ताकद कमी होऊ लागते, थकवा वाढतो, मानसिक बदलही जाणवतात. तर आज आपण पेरीमेनोपॉज, मेनोपॉज, ॲनिमिया, ऑस्टिओपोरोसिस, मानसिक आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तरपणे बोलणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्मिता आकळे. डॉक्टर स्मिता यांनी महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधून BHMS आणि मुंबई विद्यापीठातून MD इन सायकॅट्री केल्यानंतर त्यांनी थेट सातासमुद्रापार ऑक्सफर्डमधून पब्लिक हेल्थमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली. इतकंच नाही तर स्टॅनफोर्ड आणि जॉन हॉपकिन्स सारख्या जगातल्या नामवंत संस्थांमधून त्यांनी मानसिक आरोग्य, वृद्धापकाळ, व्यसनमुक्ती, डिमेन्शिया अशा विविध विषयांमध्ये सखोल संशोधन आणि शिक्षण पूर्ण केलं आहे. थोडक्यात सांगायचं तर आरोग्याचं शास्त्र आणि माणसाचं मन या दोन्ही गोष्टींचा दांडगा अनुभव असलेले आजचे आपले पाहुणे डॉक्टर स्मिता आकळे. चला तर मग स्वागत करूया डॉक्टर स्मिता यांचं. डॉक्टर स्मिता आकळे, तुमचं खूप खूप स्वागत या एपिसोडमध्ये आणि सोनाली एडके पॉडकास्टमध्ये. मागील भागात आपण हार्मोनल इम्बॅलन्सबद्दल बोललो, ज्यामध्ये आपण PCOS, PCOD, थायरॉइड आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे अनेक आजार त्या संदर्भात माहिती घेतली. या भागात आपण 40शी नंतर महिलांच्या हेल्थमध्ये कशा प्रकारचे बदल घडून येतात याबद्दल चर्चा करणार आहोत. तर एक साधा बेसिक प्रश्न की 40शी नंतर महिलांच्या आरोग्यात नैसर्गिकरित्या काय काय बदल व्हायला सुरुवात होते? 40 नंतरचं लाईफ खूप इंटरेस्टिंग असतं. इफ आय हॅव टू टेल यू इन द सिम्पलेस्ट फॉर्म, इट इज द सेम कवर फॉर एन फोन, बट द सॉफ्टवेअर इज चेंज्ड. ओ वाव. राईट. सो एक्सटर्नली कवर तोच आहे, पण आतलं सॉफ्टवेअर खूप चेंज झालेलं आहे. म्हणजे अच्छा. फक्त अपडेट आणि अपग्रेड झालं नाहीये, ऍक्च्युली चेंज होतं. बरं. इट चेंजेस. आतापर्यंत अप टू 40, नॉट नेसेसरीली 40, पण लेट 30s किंवा अर्ली 40s, मोस्टली लेट 30s पर्यंत तुम्ही एक वेगळी व्यक्ती बघितलेली आहे. हम्म. पोस्ट 40 यू स्टार्ट लुकिंग ॲट अ व्हेरी डिफरंट पर्सन. हम्म. And those changes, as much as they should be enjoyed, are actually far more confusing हम्म. आणि खूप गिल्ट इंड्युसिंग असतात. बऱ्याचदा पर्सन स्टार्ट्स थिंकिंग, मी अशी नव्हते. हा. अचानक काय झालं? काय झालं? आय वॉज नेव्हर लाईक दिस. आय वॉज अ व्हेरी डिफरंट पर्सन. नाव आय एम अ व्हेरी डिफरंट पर्सन. सो अँड दॅट थ्रोज यू इन टू अ कन्फ्युजन. हम्म. सो आणि तो चेंज बराच ड्रास्टिक असतो. ओव्हरनाईट होत नाही तो, पण तो ड्रास्टिक असतो. हम्म. जनरली ज्या वेळेला आपण म्हणतो 40 नंतर हे चेंज होतात. अगेन, how do I put it in the nicest way? It's again a hormonal imbalance. ओ अच्छा. Right? Done the hormones. We cannot get rid of them. येस. आणि No हे matter what stage of life you are in. आणि हे सगळं नेमकं महिलांसोबतच होतं, त्यामुळे पुरुष नेमकं समजूही शकत नाहीत. नाही, नाही. जर तुम्हाला असं वाटतं की मला पाळी येते किंवा त्यावेळेला माझे जे मूड स्विंग्स होतात ते माझ्या पार्टनरला कळत नाही किंवा माझ्या मुलाला कळत नाही, माझ्या वडिलांना कळाले नाही किंवा माझ्या लाईफमध्ये जे कोणी मेल फिगर्स आहेत हम्म. त्यांना कळत नाही. Oh, God bless them. They are up for something that they don't even know what it is. कारण जर if they are not able to understand you during periods, they are probably not going to make any sense of you during your perimenopause and menopause, हम्म. right? Because they turn around and they're like, कालपर्यंत बरी होती ही बाई, आज काय अचानक झालं? काय झालं? येस. म्हणजे मी काल हेच करत होतो, त्यावेळेला नाही ओरडली.
पण आज अशी ओरडते की जसं काय म्हणजे आपल्या घरावर कोणीतरी न्यूक्लिअर बॉम्ब फेकलाय. So that's the huge difference that happens. Again, dictated by your hormones. Right? ज्यावेळेला आपण 40शी नंतर म्हणतो, तर टिपिकली तो पेरिमेनोपॉझल फेज सुरू होतो एखाद्या बरं. बाईच्या लाईफमध्ये. सो लेट्स अंडरस्टँड पेरिमेनोपॉज, मेनोपॉज. जसं साधारण 12, 13, 14व्या वर्षी पाळी सुरू होते. त्याला आपण म्हणतो प्युबर्टी. आणि मग तिथून तुमचा रिप्रोडक्टिव्ह एज असतो. राईट? एकदा पाळी सुरू झाली की तिथून रिप्रोडक्टिव्ह एज चालू होतो, जो साधारण डिपेंडिंग ऑन युअर एथनिसिटी, फॅमिली हिस्ट्री, राईट, तो साधारण 40s, लेट 40s, अर्ली 40s पर्यंत राहतो. आणि मग मेनोपॉज कम्स इन. सो दॅट्स अ चेंज. मेनोपॉज येतो म्हणजे काय होतं, जसं 12-13व्या वर्षी पाळी सुरू झाली तशी मेनोपॉजला पाळी बंद होते. राईट? मग ती पाळी अचानक बंद होत नाही. जसं पाळी येताना बॉडी प्रिपेअर झाली होती, बरोबर आहे. जसे की पाळी येण्याआधी काखेमध्ये केस येणं, क्युबिक हेअर येणं, किंवा आम्ही म्हणतो ब्रेस्ट बड्स निर्माण होणं, आणि मग थोडंफार फॅट डेपोजिशन होणं चालू होतं. सो दॅट्स अ प्री प्युबर्संट स्टेज. तसंच मेनोपॉज होण्याआधी पण बॉडी प्रिपेअर्स इटसेल्फ. सो स्लोली देर आर चेंजेस. सो दॅट हॅपन्स इन पेरिमेनोपॉझल फेज. आता पेरिमेनोपॉझल फेज काही काही लोकांमध्ये 40sच्या नंतर सुरू होतो, राईट, आणि काही काही लोकांमध्ये लेट 30s. मी ज्या वेळेला लेट 30s म्हणते, आय एम टॉकिंग एनी टाइम आफ्टर द एज ऑफ 35. जर तुम्ही बरंचसं लिटरेचर बघितलं तर आधी ज्या वेळेला आम्ही शिकत होतो त्यावेळेला खूपसं लिटरेचर अराउंड पेरिमेनोपॉज, मेनोपॉज वॉज फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड. Hence, they would always say कि perimenopause starts somewhere around 42, 43 or 45, and by the time you are 50, 52, menopause happens. But now the latest studies suggest that it's different for Asian women. अच्छा. मग ज्या बायका आशिया खंडात येतात त्यांच्यामध्ये ऍक्च्युली पेरिमेनोपॉज हा 35, 36, 37, 38व्या वर्षी सुरू होतो, आणि बऱ्याचदा 45 ते 47व्या वर्षापर्यंत ते हॅव मेनोपॉज. पण मग 36 ते 46 10 वर्ष हा खूप मोठा पिरियड आहे. हो. आणि त्या पिरियड मध्ये जर कोणी पेरिमेनोपॉज थ्रू जात असेल तर याचा अर्थ तर म्हणजे खूपच मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास. हो. 10 वर्ष. 10 वर्ष. प्रत्येकाला तो 10 वर्ष असतो असं नाहीये. इट कुड बी ॲज स्मॉल ॲज 2 इयर्स. पेरिमेनोपॉज काही काही जणांमध्ये 2 वर्षासाठी असू शकतो, काही काही मध्ये 4, 6, 8, 10, 12. इट्स अ रेंज, राईट. सो प्रत्येकामध्ये वेगळा असतो. वन मोर थिंग दॅट डिक्टेट्स की तुमचा पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज किती असणार इज युजली डिक्टेटेड बाय तुमच्या आईसाठी काय होतं. इट इज व्हेरी जेनेटिक. अच्छा. Right? So if your mother had early menopause, most likely you will have early menopause. Not necessarily, but most likely you will have an early menopause. So if you have an early menopause and you have a daughter, she will most likely also have an early menopause. So it's a lot dictated by genes. अच्छा. Also again, a lot of other things come in picture. For instance, ज्या वेळेला आपण म्हणतो, आपण एक साधारण धरून चालू की 40 पेरिमेनोपॉज, just for the ease of speaking, right? We settle on 40 is perimenopause. How does it start, right? So you will start observing पाळीमध्ये चेंजेस. बऱ्याचदा पाळी येण्याआधी पोटात दुखतं, म्हणजे 14व्या 15 पाळी आल्याच्या 14 अज्युम करून चालू 28 दिवसाचा रेग्युलर सायकल आहे. तर साधारण 1 तारखेला पाळी आली होती, बरोबर आहे. मग त्याच्या 14 दिवसानंतर कधी कधी बऱ्याचदा पोटात दुखतं, कारण ओव्हरी मधनं ओव्ह्यूम बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं, आणि बिकॉज इट इज एज्ड, सो इट इज ट्राईंग टू पुश, अँड दॅट विल कॉज पेन इन द एब्डोमेन. बऱ्याचदा पाळी आल्यासारखं दुखतं, पण एखाद दिवसासाठी दुखतं. सगळ्यांमध्ये नाही, पण बऱ्याच लोकांमध्ये ते होतं, राईट. आता जे पण सिम्पटम्स मी सांगेन, नॉट नेसेसरीली एव्हरीबडी हॅज ऑल दोज सिम्पटम्स. डिफरंट पीपल हॅव डिफरंट कॉम्बिनेशन, आणि काही जास्त कॉमन आहेत आणि काही कमी कॉमन आहेत.
पण हे डिफर करतं पर्सन टू पर्सन. So when anybody talks of perimenopause, menopause, the one symptom that people always talk about is hot flashes. येस. हॉट फ्लॅशेस खूप लोकांमध्ये होतात. हॉट फ्लॅशेस होतात म्हणजे काय? अचानक गरमी लागायला लागते. खूपदा नाईट स्वेट्स असतात, की रात्री झोपलेलं असताना अख्खं अंग ओलं चिंब होतं, की तुम्ही घातलेले कपडे चेंज करावे लागतात, बेडशीट सुद्धा चेंज करावी लागते. बापरे. इतकं गरम होतं, म्हणजे पंखा लावा, एसी लावा आणि काही केलं बरं वाटत नाही. आणि 2 तासानंतर थंडी वाजायला लागते. हो. बापरे. So it's a phase again. हम्म. And why is that phase? Thanks to your hormones. हार्मोनल इम्बॅलन्स. Yes. Not necessarily imbalance, but fluctuations. हा. Imbalance झाला की डिसऑर्डर होतो. फ्लक्च्युएशन्स असले की सिम्पटम्स येतात जातात. राईट? सो दिस इज अ नॅचरल फ्लो. Perimenopause, as much as it is natural flow, but there are a few things that a woman has to be really careful about. One is your bone health. कारण तुमचं इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन कमी व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे तुमचं कॅल्शियम इफेक्ट व्हायला चालू होतं. ओके. अँड दॅट इज वाय 40 नंतर जनरली बोन्स स्टार्ट गेटिंग ब्रिटल. ब्रिटल होतात म्हणजे काय? ते खूप इझिली ब्रेक होऊ ठिसूळ शकतात. होतात. ठिसूळ होतात आणि खूप इझिली ब्रेक होऊ शकतात. आम्ही म्हणतो बऱ्याचदा की फिमेल आर मोर प्रोन टू पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर. ज्या वेळेला पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर म्हणजे काय? मी काही केलं नाहीये, बसली आहे, छोटं मूल आहे घरात, त्याच्या हातात खेळणं आहे, ते धावत धावत आलं आणि मला धडकलं. And that is enough an impact for me to have a fracture. Oh my God, that's too much. Yeah. But then I won't even realize that there is a fracture. म्हणजे ते सुजणार नाही. ट्रेडिशनली आपण फ्रॅक्चर म्हटलं की कसं पडलो, हा. मोडलं, सुजलं असं वाटतं. बट यू वोंट मेनी टाइम्स यू वोंट हॅव दॅट इंटेन्सिव्ह सिम्पटम्स. देल बी पेन, थोडंफार इकडे तिकडे सुजेल आणि 2-4 दिवसात ते बरं वाटतं. पण जर एक्सरे काढला तर मग त्या क्रॅक्स दिसतात. Oh, बापरे. Right? So calcium is something that if you are heading towards perimenopause, menopause, calcium is something that you have to take. That is where your supplement comes in. That's an important supplement to have. And to have that, it is very important to do 2 tests. बरं. One is your calcium, serum calcium, and second is your bone density. Right? दिसताना ते बोन एकदम नॉर्मल दिसू शकत असेल, पण ते आतून ठिसूळ होत जातं. ते वरून ठिसूळ होत जात नाही, आतून होत जातं. त्यामुळे बोन डेन्सिटी केली की लक्षात येतं की किती आहे आणि किती नाहीये, आणि मग त्याप्रमाणे मग कॅल्शियम इंटेक कॅन बी मॉनिटर्ड. So that's a very important thing that every female after 40 should take care of. बऱ्याचदा कंप्लेंट काय सुरू होते? शिन दुखतं, म्हणजे पायाचा जो पुढचा भाग असतो, shin pain चालू होतं. तर shin pain could be for 2 reasons. Either one is actually calcium and second is vitamin deficiency. अच्छा. Even that can cause shin pains. So figuring out which one it is and then accordingly taking treatment is important. But if you say how many people have it, I will tell you by default everybody has it. The calcium depletion हे प्रत्येक बाईमध्ये होतच होतं, कारण इस्ट्रोजन खाली चाललंय. आणि अॅनिमियाच्याही खूप केसेस हो. ऐकायला मिळतात. एनिमिया पण बऱ्यापैकी होतो, कारण अगेन ब्लिडिंग इररेग्युलॅरिटीज चालू होतात ना, तुमच्या पिरियड्स इररेग्युलॅरिटीज चालू होतात. तर जर ब्लिडिंग एक्सेसिव्ह होत असेल तर त्याच्यासोबत मग अॅनिमिया आला. मेटाबॉलिझम अफेक्ट व्हायला लागतं. तुमचं B12 ऍब्झॉर्प्शन. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी आयर्न खाल्लं म्हणजे मला अॅनिमिया होणार नाही. नाही, तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी कशामुळे आहे? आयर्न बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होत नाही म्हणून आहे का आयर्न इंटेकच कमी आहे? अच्छा. कदाचित तुम्ही आयर्न भरपूर घेत असाल, पण ते ऍब्सॉर्ब नाही होते. ऍब्झॉर्ब होत नाहीये कारण B12 डेफिशियन्सी आहे. ओ, अच्छा. म्हणजे मग आपण काय करतोय की अरे कीड लागली आहे म्हणून आपण फळावर औषध मारतोय, जेव्हा की कीड मुळाला लागली आहे, मुळाला औषध मारणं गरजेचं आहे. सो फक्त अॅनिमिया आहे, that is not enough. Why it is? Is it the iron absorption that is a problem, or is it the intake itself that is a problem? Right? So that has to be checked. म्हणून म्हटलं post 40, please have mercy on yourself
and your body, and get a routine every once a year by default. Get your blood sugar, your cholesterol, liver functions, your CBC, मग त्याच्यात तुमचं आयर्न आलं, HB आलं, RBC WBC काउंट्स आले, हे सगळे आले. Please get those done. Add 2 more, म्हणजे actually 3 more, B12, कॅल्शियम आणि D3 D3. फॉर शुअर करून घ्या. पोस्ट 40, do not forget to have a pap smear and a mammogram. Yes. These are important tests. ECG जर करता आला, very good. Again, right? Also, in women, heart conditions present differently. Heart attack presents very differently बर. compared to men. And that is why we say की cardiac profile वर्षातून एकदा करा. जर तुमचं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येत असतील तर वर्षातून एकदाच करा. दॅट इज मोर दॅन इनफ. HB1AC करायचं आहे. दॅट हॅज टू. सो there are some tests, and usually if you go to a doctor, you tell them you are over the age of 40, they know the standard tests. So they will get those done. असं नाहीये की अरे मला लक्षात ठेवून सगळं त्यांना सांगायला पाहिजे. तुम्ही 40च्या वर आहात, तुम्ही जर जाऊन सांगितलं मला रुटीन इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायचे, तर they know what test to order and they will order those. The only thing probably they will not order is pap smear आणि mammogram. Right? So ते दोन करून घ्यायचे. नॉर्मली पॅप स्मिअर जर नॉर्मल नेगेटिव्ह असेल, म्हणजे इफ इट्स गुड फॉर यू, तो दर 3 वर्षांनी करावा लागतो, प्रोव्हाइडेड यू हॅव नो फॅमिली हिस्ट्री. जर तुमच्या घरात क्लोज रिलेटिव्ह फॅमिली हिस्ट्री आहे सर्व्हायकल कॅन्सरची, तर ह्या वर्षी जरी तो नॉर्मल आला तरी पुढच्या वर्षी परत पॅप करावा लागतो. सो इट हॅज टू बी डन इयरली. सेम गोज विथ युअर मॅमोग्राम. इफ देर इज अ क्लोज रिलेटिव्ह विथ अ हिस्ट्री ऑफ ब्रेस्ट कॅन्सर, मग ती फ्रिक्वेन्सी चेंज होते की हाऊ मेनी टाइम्स, म्हणजे किती वर्षातून ते करायचं. देन दॅट चेंजेस, राईट? बिकॉज अगेन जेनेटिक्स, इफ समबडी हॅज हॅड इट, your chances become higher. So prevention is always better than cure, and prevention is simple, right? So that is important. Again, with this, the one thing that drastically changes with perimenopause, menopause is the mental symptoms. त्या खूप 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 प्रनाउन्स होतात. म्हणजे सिंपल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना, तर अज्युम करून चला की तुमची पोरं शाळेतून येतात आणि रोज शूज एक इकडे एक तिकडे आणि सॉक्स काढून उलटा करून तो तिथे टाकलेला असतो. मी रोज ओरडता, पण उचलता आणि सरळ करून टाकता. अँड देन वन फाईन डे यू आर डन विथ इट. आणि खूप चिडचिड होते त्यावेळी. खूप चिडचिड होते, म्हणजे ती अगदी शिगेला काय म्हणतात ते पोचते आणि एव्हरीबडी टर्न्स अराउंड इज लाईक, हो, who did what to mom? Suddenly the mom turns into a monster. Right? So that happens. And every small thing irritates. Why does it irritate? Is because your hormones are fluctuating a lot and you are not able to make sense of it. If you know, जर मला माहिती आहे ना, तर मी ते कंट्रोल करू शकते बऱ्यापैकी. पण जर मलाच माहिती नाही तर मी कंट्रोल कसं करू आणि दुसऱ्या कोणाला सांगू कसं? अगेन, आपल्याकडे आपल्याला वाटतं ना की लोक प्युबर्टी बद्दल बोलत नाहीत, तरी सुद्धा प्युबर्टी बद्दल थोडा तरी अवेअरनेस आहे. आपल्याकडे लोक पेरिमेनोपॉज, मेनोपॉज बद्दल अजिबात बोलत नाहीत. मी इतक्या बायकांना भेटलेली आहे की त्यांचा एस्टीम आणि कॉन्फिडन्स कम्प्लिटली गेला. का? कारण ते पेरिमेनोपॉज मध्ये गेले, इस्ट्रोजन कमी झालं, त्यामुळे वेट गेन सुरू झाला. आणि तो वेट गेन बाकी कुठे होत नाही, पोटावर होतो. Right? So there's like you suddenly go from whatever size you were to at least 2 size more. तुम्ही जर स्मॉल होता तर you're almost at large. Right? And that itself breaks your esteem and confidence. आणि म्हणजे बऱ्याचदा that's a 10 kg weight gain in a very short span. कधी कधी 6 महिन्यात होतो, मॅक्सिमम वर्षभरात होतो, पण खूप बायकांमध्ये 10 kg weight gain होतो. And that 10 kg changes everything. The only dress then that fits you is a sari, not the blouse. Right? But yes, बाकीचे कुठलेही कपडे फिट होत नाहीत. ते जातात, पण मग काही
बायकांमध्ये स्टमक मध्ये जास्त होतात आणि ऍक्च्युली बऱ्याचशा बायकांमध्ये द फॅट डेपोजिशन हॅपन्स इन द ब्रेस्ट एरिया. सो कंबर बारीक असते पण ब्रेस्ट एरिया वाढतो आणि त्यामुळे कपडे बसत नाही. अँड देन यू हॅव युअर फेवरेट क्लोथ्स किंवा मागच्या वर्षी आता मागच्या दिवाळीला घेतलेले पाडव्यापर्यंत येत नाहीत ते, राईट? आणि मग आपण त्या ह्याच्या मागे लागतो की मी डाएट करावं का, मी खातच नाहीये किंवा मी खाणं कमी करते. अरे पण बेसिक्स तर समजून घ्या. पण ते न खाल्ल्याने अजून Stress वाढणार. डेफिशियन्सीज वाढू हो, शकतात. आणि स्ट्रेस वाढतो त्यामुळे कॉर्टिसॉल हाय होतो अँड देन द सायकल कंटिन्यूज. मग ते वजन आणखी वाढत जातं, राईट? सो तेच. सो दिस इज वन. म्हणजे जर जर इथपर्यंत पोहोचले तर यू आर इन प्रॉपर फुल फ्लेजेड पेरिमेनोपॉज, राईट? Even before that, what are the indications? Your sleep starts getting affected. खूप लोकांमध्ये झोपेच्या टायमिंग्स मध्ये चेंज व्हायला लागतो. यू स्टार्ट वेकिंग अप अर्ली. नॉर्मली तुम्ही जर 6 वाजता उठत असाल तर लोक बऱ्याचदा म्हणजे आय हॅव सीन सम विमेन हू बीन गेटिंग अप ॲट 2:30. आणि नंतर झोपच नाही लागत. येत नाही. बापरे. पण मग त्यामुळे थकवाही येत असेल, येतो. कारण शरीराचा आरामच नाही झाला. झालेला. मग तिथेच मग डिसिप्लिन कामाला येतं ना की नो मॅटर व्हॉट आय हॅव टू स्लीप ॲट 10 o'clock. आय कॅनॉट स्ट्रेच इट इवन टू 11. जर मी 2:30-3:30 ला मला जाग येतेच आणि मी काही केल्या परत झोपू जाऊ शकत नाही, बरोबर आहे? तर मग मला 10 वाजता झोपणं गरजेचं आहे म्हणजे आहे. At the same time, check your vitamin D. Again, if there's a deficiency of vitamin D, that will add on to your sleeplessness. ह्या ज्या सिम्पटम्स मी सांगते ह्या खूप कॉमन सिम्पटम्स सांगते. सो देर आर अदर्स. पायाची जळजळ होणे, म्हणजे तळ पायाची जळजळ. मग तुम्ही पूर्ण चादर घेऊन झोपलाय, फक्त पाय बाहेर आहेत कारण ते जळजळत आहेत. बर्निंग ऑफ द फीट. बऱ्याचदा ब्रेस्ट पेन होतं, राईट? पिरियड्स इरेग्युलर होतात, कमी कमी व्हायला लागतात, कधी ब्लिडिंग जास्त होतं किंवा डिस्टन्स वाढायला लागतो. दिस इज वेर युअर हेल्थ ऍप देन कम्स इन टू यूज की बाबा किती दिवसानंतर आली पाळी. So that helps you understand that. But your sensitivities go up. Your hearing sensitivity is very high. Your sense of smell is very, very, very acute. म्हणजे जे वास बाकी कोणालाही येत नाही ते तुम्हाला येतात. ते कोणाला प्रेग्नन्सीत व्हायचं तसं. येस, अगेन हॉर्मोनल फ्लक्च्युएशन, राईट? म्हणजे रात्री झोपलाय ना, ते घड्याळाची टीक 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 इरिटेट करतं. बिकॉज बाकी कोणालाही ते ऐकू येत नाही, तुम्हाला ऐकू येतं. फ्रीजचा जो आवाज असतो, बंद झाला चालू झाला, बाकी कोणाला ऐकू येत नाही, तुम्हाला ऐकू येतो. सेम विथ द सेन्स ऑफ स्मेल. सो everything becomes very acute. Remember, with estrogen, your तुमचा जो नॅचरल इन्स्टिंक्ट होता ना प्रोटेक्ट करण्याचा, तो कमी होत जातो इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे. And that is where you start saying, I don't care. You start adopting that attitude of, you know what, I'm done with all of this. I have adjusted my entire life. I have done things for you. I have done things your way. And this is not just with respect to your husband. This is with respect to your children, your husband, your parents, his parents, your friends, everybody around you. You have reached a point where now, because your hormones have started going down, that protective instinct has started going back. It's started going down. And that is something that people around you don't like, because now you don't care. It's not that you don't care about them. It's just that you've reached a point where now you no more are ready to adjust for somebody else's sake. Now you have started thinking about yourself. Is this comfortable for me? Can I do this? How much more can I do? And this is typically the time where you start saying a no. You start putting your foot down. And imagine, तुम्ही मागचे 25-30 वर्ष कधीही कुठल्याही गोष्टीला नो म्हणालेला नाहीये आणि आता सडनली तुमची चिडचिड होते आणि तुम्ही नो म्हणताय. It's not easy
to swallow that for people who are around you. हम्म. Okay? So then they start looking at you saying there's something wrong. There's not actually anything wrong. It's again a natural phase. ज्या वेळेला तुम्ही रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये होता त्यावेळेला ते प्रोटेक्टिव्ह इन्स्टिंक्ट गरजेचं होतं सो दॅट यू कुड प्रोटेक्ट युअर चाइल्ड यू कुड प्रोटेक्ट द लाईफ यू कुड हेल्प देम ग्रो अप सी अंडरस्टँड if you got married let's say 21 22 23 you had your first child by 24 25 right by the time you are in your perimenopause they are teenagers हम्म. so they don't need that much of protection now that's how that's the beauty of the natural cycle हम्म. right so you don't need it and that's when now you start thinking more about what makes me happy right you change your clothes you are no more wearing party dresses Yes. right you no more are wearing anything that's tight hugging fitting to your body you want something that's breathable that's loose Comfortable. and that's comfortable म्हणजे the fashion or the trend is taken over by comfort I really don't care की कोणाला काय वाटतं मला हे कम्फर्टेबल आहे मी हे घालणार आहे कारण नाहीतर मला टाईट टाईट वाटतंय सो दॅट चेंजेस अँड दीज चेंजेस आर व्हेरी डिफिकल्ट इवन फॉर यू टू अंडरस्टँड आय हॅव सीन सो मेनी वुमेन हू हॅव सेड समटाइम्स फील लाईक यु नो असं नवऱ्याचा गळा दबाव असा वाटतो मला किती वेळा सांगू त्याला समजतच नाही त्याला यू राईट इन फीलिंग दॅट राईट बट येस दॅट हॅपन्स it's not unnatural it's not something odd it's not abnormal it's a natural phase that is happening what will help is knowing that I'm going through this हम्म. because that will help you set your expectations जर मला माहिती आहे की पेरिमेनोपॉज जोपर्यंत माझा मेनोपॉज होत नाही तोपर्यंत माझं वेट गेन होणार आहे बरोबर आहे तर इन्स्टेड ऑफ ट्राईंग टू ब्रिंग द वेट डाऊन put efforts to maintain it where it is. कसं मेंटेन करता येईल कारण की कसं maintain? जर हार्मोन्समुळे हे वजन वाढत चाललंय तर म्हणजे आपला कंट्रोल खरंच आहे का या गोष्टींवर आहे, कारण तो एक सर्टन गेन होतो आणि मग तो थांबतो बर बरोबर आहे पण ऑल्सो रिमेंबर तुम्ही स्ट्रेस मध्ये जाता म्हणून बऱ्याचदा काही लोक स्ट्रेस इटिंग करायला सुरू हो करतात हो राईट सो देन दॅट इज नॉट हेल्पिंग हम्म. किंवा मूड स्विंग्स होत आहेत डिप्रेस्ड वाटतंय गंमत सांगू का यू विल कॉल समबडी टू टेल देम हे लेट्स गो आउट राईट आणि फॉर व्हॉट एव्हर रिझन दॅट पर्सन डिड नॉट पिक अप द कॉल ते बिझी होते ड्राईव्ह करत होते जे काय होतं बरोबर आहे सो यू हँग अप द फोन आणि अर्ध्या तासांनी त्यांनी फोन केला कॉल बॅक केला नाव यू आर नॉट इन द मूड टू गो आउट इट्स डन आणि मला ह्या सगळ्या गोष्टींवरून प्रेग्नन्सीची आठवण आली माझ्या कारण की प्रेग्नन्सी मध्ये खूप मुलींना ह्या सगळ्या गोष्टी होतात परत पेरिमेनोपॉज मध्ये होतात की यू फील इट्स लाईक यु नो टेक इट ऑर लिव्ह इट म्हणजे ज्या वेळेला मी सांगते त्यावेळेला जर केलं तर आपण ते करणार आहे नाही तर नाही करणार आहे कारण मग आता माझा मूड गेला यू विल हॅव डेज वेन यू वोंट इवन वॉन्ट टू गेट अप आउट ऑफ द बेड म्हणजे यू विल फील लाईक can somebody please eat on my behalf or go and pee on my behalf please don't ask me to move just don't ask me to move so that's the mental state so it changes a lot your anger short temperedness goes up there's a lot of irritation that happens right so if you understand that hey this is perimenopause this is the phase and if you read about it and understand it it will help you a lot because then ओनली देन तुम्ही दुसऱ्याला समजावून सांगू शकता की तुमच्यासोबत काय होतंय राईट किंवा हे असं होतंय हे असं होतंय तुम्ही समोरच्याला फोरवॉर्न करू शकता की हे आय डोंट मीन दिस रिअली बट दिस इज द फेज दॅट आय एम गोइंग थ्रू इफ यू थिंक यू कॅनॉट हँडल इट और इफ यू थिंक यू विल गेट हर्ट देन यू नो व्हॉट लेट्स टेक अ ब्रेक लेट्स नॉट टॉक अबाउट इट once I start feeling a little better, we can connect back or we can just have quick check-ins. So sometimes people will say, this is easy to do with friends. रिलेटिव्ह काय करायचं सोबत काय बरोबर आहे घरातल्यांबरोबर काय करायचं oh relatives trust me you forgotten them अच्छा
they don't matter anymore now. If you are in that phase, they really don't matter to you at this point of time. म्हणजे तुम्ही परत त्याच स्टेजला येता की हे बघ मला इतकं मी इतकं करू शकते, मी तितकं करेन. त्याच्या पलीकडे जर तुम्हाला हवे असेल ना, यू स्टार्ट अवॉइडिंग देम. यू ऑटोमॅटिकली स्टार्ट अवॉइडिंग. तर तुम्हाला ते लक्षातही येत नाही की तुम्ही त्यांना अवॉइड करताय. And you start avoiding anything that is irritating. Your system is very beautiful. It makes you avoid that. आणि मग जेव्हा ही फेज पूर्ण होते की मेनोपॉज झालाय, झाला. आपण सेटल झालोय, त्यावेळी मग परत आपण बॅक टू ओरिजिनल नाही. स्वभाव येतो का? रिमेंबर, हा तुमचा ओरिजिनल स्वभाव आहे जो प्युबर्टी नंतर चेंज झाला होता. राईट? ऍज अ किड खूप बायकांकडनं हे ऐकलं असेल, मी लहान असताना अशी नव्हते. हो म्हणजे हो त्या हो त्या ज्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये असतात ना, ते म्हणतील की अरे मी लहान होते ना, मी खूप बिंदास्त होते, मी गोष्टी अशा करायचे, मी गोष्टी अशा करायचे, आणि लग्न झालं आणि मुलं झाली आणि इट ऑल चेंज. नाव आय एम व्हेरी कॉशियस, नाव आय एम अँशियस. अँड वेन वन्स द मेनोपॉज इज डन, they go back to being that same person. एकदम बिंदास्त. Yes. So it's not that now you have changed. In between you had changed because you had different roles and responsibilities. You are now actually going back to what you were. Right? So that's why I said after 40 you become a different person. Perimenopause stretches. How would somebody know की menopause झाला? ज्या वेळेला पूर्ण 12 महिन्यांसाठी पाळी येत नाही, ज्या वेळेला मी म्हणते पाळी येत नाही, स्पॉटिंग सुद्धा होत नाही, सलग 12 12 महिने. महिने, राईट? दॅट मीन्स मेनोपॉज झालं. आता तुम्हाला जे पण डाएट करायचे आहेत वेट लूज करण्यासाठी ते करा. यू विल हॅव क्विक रिझल्ट्स. बिकॉज जे हॉर्मोन्स फ्लक्च्युएट होत होते ते आता सगळे स्टेबलाइज झाले, सेटल झाले. राईट? त्यामुळे तुम्ही बऱ्याचशा बायका बघाल की ज्या 60s नंतर 70s नंतर बॉडी बिल्डिंग केलंय, लीन थिन झालंय, दे चेंज्ड. वाय? Because now there is no more fluctuation of the hormones. Everything is stabilized. So whatever efforts you are putting in will yield results. And that is why I keep telling a lot of women that, hey, you know what? Perimenopause phase मध्ये तुमचं जे पण weight gain झालंय ना, instead of making an effort to reduce the weight, make an effort to stabilize it. कारण जर तो weight reduce नाही झाला ना, तर that will again throw you into guilt. And that affects, लोकांना लक्षात येत नाही की त्यांचा एस्टीम आणि कॉन्फिडन्स काय लेवलला अफेक्ट होतो. So don't try to make an attempt to get it down. पण जर खाली येत नसेल तर your goal should be to maintain it where it is for now. Right? Let it stabilize where it is. And once your menopause happens, go hit the gym. The other thing, post 40, very important, is exercise. आतापर्यंत तुम्ही त्याला निग्लेक्ट केलं आणि त्याच्याने फरक पडला नाही. येस, बट पोस्ट 40 तुमची मसल स्ट्रेंथ कमी व्हायला लागते. त्यामुळे मग तुमचे द रिझन पीपल से अरे वय झालं की गुडघे दुखतात, पाय दुखतात. नाही, दॅट्स नॉट अ नॅचरल कोर्स. गुडघे वय झालं किंवा 40 नंतर तुमचे गुडघे दुखायला पाहिजे असं नाहीये. ते दुखायला लागतात कारण आपला यूज चेंज होतो. यू आर नॉट युझिंग देम द सेम वे. ज्या वेळेला तुमचं मूल 4 वर्षाचं होतं, 5 वर्षाचं होतं, तुम्ही किती पळायचं त्याच्या मागे पळतो आपण. आता तुमचं मूल 18 वर्षाचं आहे, किती पळता? मुवमेंट कमी झाली. ते मूल बघायला जरी मिळालं ना तुम्हाला तरी नशीब. So that's the change. So your movement has gone down, right? You don't have the same feel. तुम्ही बराच एक्सपिरियन्स लाईफचा घेतलेला आहे, तुमच्या जॉबचा पण घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सगळे शॉर्टकट्स माहिती आहेत आता. So you don't go the long way, right? So there's a lot that changes. Also, especially जर तुमचा डेस्क जॉब असेल तर सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, आणि प्लस आपण ज्या वेळेला बसतो ना त्यावेळेला आपण खूप कन्व्हिनियंटली ना स्लाउच ताट नाही बसत. आणि यू हॅव टू रिमाइंड युअर सेल्फ टू, ठीक आहे, इफ यू स्लाउच दॅट्स फाईन, बट ऍज सून एज यू स्लाउच आणि तुम्हाला लक्षात आलं ना, यू हॅव टू कॉन्शियसली
when I say straight, you don't have to be military straight. म्हणजे काठीसारखं स्ट्रेट व्हायची गरज नाहीये. All that you really need to do is, if you're this, just push your shoulders back and just move a little behind and you'll be comfortable, right? Concentrate on keeping your shoulders behind, and that will help the spine to stay straight. Second thing, majority of the jobs, खूप लोकांचे jobs आता computer related आहेत. हो Right? A lot. So if you are somebody who does computer related job, very, 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 very important that your screen has to be at your eye level. नाही तर cervical spondylosis होणार आहे. Either because you are looking down or because you are looking up at the screen. तर डोळ्यांच्या लेवल मध्ये स्क्रीन स्क्रीन असली पाहिजे. ऑल्सो ज्या वेळेला तुमची चेअर आहे ती अशी खूप खाली डिप होता कामा नये. कारण ती डिप झाली तर युअर हँड इज लाईक दिस. आय डोंट नो इफ यू कॅन सी द हँड इज लाईक दिस. युअर हँड हॅज टू बी दिस. आणि त्याच्यामुळे आर्म रेस्ट वरती हे असलं पाहिजे आणि टेबल वरती तुमच्या कीबोर्ड वरती हा हात. सो सी इट्स नॉट दिस. कारण द मिनिट आय डू दिस माझं फ्लेक्शन जास्त होत आहे. राईट. आणि एक्सटेंड करायला मी काहीच करत नाही. So the hand has to be this. So a lot of things that we actually think, अरे माझं वय झालं, अरे राजा तुझं वय तू जन्माला आलास तेव्हापासून व्हायला सुरू झालं. राईट. You are born is day 0, then you are 1 day old, then you are 2 day old, you are 1 month old, you are 1 year old. So you have started aging the minute you were born. लॉजिकल. Right? So post 40, nothing different is happening. What different is happening is our mindset is starting to change, and we are not putting in the efforts that we need to put in. So when we say exercise, simple chair exercises. Gym hit करायलाच पाहिजे गरजेचं नाहीये, पण core exercises केले पाहिजे. Right? So that will help the muscles to be flexible, and it will help you keep mobilized. नक्कीच. तर हा काळ खूपच मला अवघड वाटतो एका महिलेसाठी किंवा तिच्यासोबत राहत असणाऱ्या घरातल्या कुटुंबियांसाठी सुद्धा. तर मग या काळात जर शारीरिक दृष्ट्या इतके बदल होत आहेत तर मानसिक दृष्ट्याही खूप बदल होत असणार. तर याची काळजी कशी घेतली जाऊ शकते? Attitude matters. Right? But something that somebody looks as it's a difficult phase, right? I would put it's change, आणि change कधीही comfortable नसतो. Right? बरोबर. Change will always make you uncomfortable. So this is a phase of change, and that is going to make you uncomfortable. तर तो comfortable असता तर तो change नसता. Right? So yes, your attitude matters a lot. The good part about perimenopause and menopause is it ends. हो. See, there is a pause to it in the end. So it ends, right? And once it ends, there's a newfound freedom. Right? आपण मागच्या पॉडकास्ट मध्ये असं बोललो की बऱ्याचदा कार्यक्रम असतात. हो. आता पाळी सुरू असते, ज्याला जसा त्रास होतो किंवा होत नाही त्याप्रमाणे मग तुमचे ट्रॅव्हल प्लॅन्स चेंज होतात, तुमचे कार्य घरातले चेंज होतात, म्हणजे खूप चेंजेस होतात, अँड दे ऑल हॅव टू बी अराउंड युअर पिरियड. राईट. इमॅजिन यू डोंट हॅव पिरियड्स. फ्रीडम आलं ना इन अ सेन्स की यू डोंट हॅव टू वरी. म्हणजे जे गेली 25-30 वर्ष तुम्ही बॅगेमध्ये एक सॅनिटरी पॅड कॅरी करत होता. बरोबर आहे. I mean, you can still carry it for somebody else, but you don't have to. If you've forgotten, you can be fine. That I've forgotten, I don't have. I don't have it in my purse, and that's completely fine because you are not going to need it. You don't have to worry about booking a hotel, right? Or during travel, की अरे एवढा लांबचा ड्राईव्ह करायचा आहे, माझी पाळी असणार आहे, मला पॅड चेंज करायला जागा, किंवा like just imagine all of that is gone. And you're free. So look at it as a phase of freedom. आता freedom कधीही free मध्ये येत नाही ना. Although it has freedom in it, it doesn't come for free. There's always a price to pay. Right? So this change, this
this phase of change is the price for it. But we know what is at the end of it. Hmm. So that is something to look forward to, Hmm. Yes. right? So that will help you manage yourself. I have found की बऱ्याचशा बायकांमध्ये प्रॉब्लेम ह्यामुळे होतो की त्यांना हे माहित नसतं माझ्यासोबत होतंय काय. Hmm. एकदा ते क्लिअर झालं ना की ते नॅव्हिगेट करणं खूप सोपं असतं. Hmm. बरोबर आहे. कणिक पातळ झालंय हे कळालं की मग आपण त्याच्या पोळ्या लाटू शकतो पुरणाच्या. Hmm. बरोबर आहे. पण हे कळणं गरजेचं आहे की ते कणिक पातळ झालंय, कडक झालंय, काय झालंय. वन्स यू नो इट यू कॅन चेंज इट. बट इफ यू डोंट नो देन यू कांट. So Hmm. if you know this is perimenopausal phase, this is menopausal phase, if you know that you can navigate through it, मग तुम्हाला स्वतःला ते माहिती आहे, तुम्ही दुसऱ्याला एक्सप्लेन करू शकता, त्यांना सांगू शकता की हे आय एम गोइंग थ्रू दिस फेज, ह्या वेळेला असं वागते, हे होतं. सो कॅन यू बी प्लीज अ लिटल पेशंट, Hmm. राईट? दॅट्स वन. सेकंड, वेन यू नो की हे सगळं होतंय आणि तुम्हाला जाणवतंय की मला खूप चिडचिड होते, टेक अ ब्रेक, मे बी गो आउट फॉर अ डे ऑर टू, Hmm. राईट? कारण तुम्ही मेंटली एखाद्याला समजावून पण किती समजावणार. सांगणार. दॅट्स वन. ऑल्सो ज्या वेळेला पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉज होतो त्यावेळेला तुमची एन्झायटी खूप वाढते. जी व्यक्ती कधीही अँशियस नव्हती ती आता अँशियस होते. Hmm. पण मेनोपॉज झाल्यावर ती एन्झायटी पण जाते, Hmm. बर. राईट? इररॅशनल फिअर्स निर्माण होतात. म्हणजे टिपिकली ऍज अ किड यू कुड हॅव बीन क्लाइम्बिंग अप अँड जम्पिंग इझिली, हो. राईट? पण आता तुम्ही जर मी जर एवढा जिना जरी ठेवला, यू विल बी स्केअर्ड टू बी स्टँडिंग ऑन द टॉप अँड लुक डाऊन. Hmm. तर दीज आर ऑल टेम्पररी चेंजेस. दे डू कम बॅक. होतं काय, जर आपल्याला हे माहित नाही हा पेरिमेनोपॉज आहे आणि त्याच्यामुळे हे चेंजेस होत आहेत, तर आपण घाबरतो. अँड देन वी स्टार्ट थिंकिंग द वर्स्ट. जे मन चिंती ते वैरीही ना चिंती, खरंय. राईट? मग आपण स्वतःच इतक्या चुकीच्या गोष्टींचा विचार करायला लागतो स्वतःबद्दल की मी अशी नव्हते, मी बदललीच आहे, मग मला हे का वाटतंय. यू गेट इन टू डिप्रेशन. अँड इट इज फेअरली कॉमन फॉर पीपल टू गेट इन टू डिप्रेशन ड्युरिंग पेरिमेनोपॉज. असं नाहीये की ते अनकॉमन आहे. पण मग जर कळालं की हे ह्याच्यामुळे आहे, तर मग तुम्ही करेक्टिव्ह स्टेप्स घेऊ शकता, राईट? Another interesting thing which a lot of people would not probably, they would notice but would not understand is तुमचं ना स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन वाढतं. अच्छा. मग ज्या वेळेला चेंजेस होतात त्या एका सेक्टर मध्ये होत नाही, सगळ्याच बाबतीत. सगळ्याच, म्हणजे फिजिकल, इमोशनल, स्पिरिच्युअल, social, all your sectors get affected. That's why if you see, usually as people start aging, a lot of them turn either religious or they turn spiritual. These both are two different things. बऱ्याचदा लोकांना तो डिफरन्स लक्षात येत नाही, म्हणून काही जण मग रिलिजन कडे वळतात आणि काही जण रिलिजन पासून मागे सरकतात आणि स्पिरिच्युअलिटी कडे वळतात. आयदर ऑर वेज, ज्याला जे जसं समजतं तसं. पण तुमच्यामध्ये सोशल चेंजेस, तुमचा सर्कल छोटा होतो. तुम्ही जे बाय डिफॉल्ट ऍज ह्युमन्स वी ऑल आर पीपल प्लीजिंग, राईट? सो ते पीपल प्लीजिंग नेचर कमी होतं. खूप कमी होतं. सो पीपल प्लीजिंग नेचर कमी होतं. तुमचा कल इधर रिलिजन किंवा स्पिरिच्युअलिटी कडे थोडा जास्त होतो. यू स्टार्ट लाइकिंग द क्वाइट. You could have been a party animal, absolute party animal, and now you no more enjoy it. You like the peace, the quiet of it, right? खूपशी लोक गार्डनिंग कडे वळतात. म्हणजे यू स्टार्ट फाइंडिंग अ हॉबी फॉर युअर सेल्फ, अँड दॅट इज अ व्हेरी गुड वे टू मॅनेज युअर सेल्फ. बरीचशी लोक म्युझिक कडे वळतात. One good thing that people should do is, once you are in your perimenopause or menopause, take up a hobby. Take any hobby, but take up a hobby. That's your time for you, and that will make you feel nice about yourself. So take up a hobby. It could be anything. You could learn a new language, you could learn an instrument, you could get back to dancing. खूपशी लोक अशी असतात ज्यांना आयुष्यभर डान्स करायचा असतो पण जमत नाही. गुड टाइम. काय
you'll see a lot of people who head towards exercise, Hmm. right? So physical activity, and that's perfect. If you've never swam, good time to learn swimming. कारण तो ओव्हरऑल एक्सरसाइज आहे मग तुमचा. म्हणजे तुम्ही आठवड्यातून दोनदा एक एक तासाचं स्विमिंग जरी केलं तर तुम्ही बरंच एक्सरसाइज होतं तुमच्या बॉडीचं. राईट? सो मे बी डू समथिंग लाईक दॅट, अँड दॅट विल हेल्प यू काम युअर सिस्टम. जनरली लोक मेडिटेशन म्हणतात, पण मेडिटेशनचा एक ट्रिकीनेस काय असतो माहिती, सगळ्यांना शांत राहणं जमत नाही. युअर माइंड इज अ मंकी. Yes, it is. इट विल कीप जम्पिंग, राईट? आणि टिपिकली मेडिटेशन मध्ये तुम्हाला सेटल व्हायला पण खूप वेळ लागतो. सो इवन इफ यू आर इन्क्लाइंड टू डू मेडिटेशन, यू हॅव टू नो दॅट मी आज ध्यान लावून बसले तर माझं पूर्ण ध्यान लागणार नाहीये, मला वेळ लागणार आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या डोक्यात चालू असतात, त्या जाणार कुठे, ते येतात, ते चालू असतात. इट विल टेक टाइम, बट येस, मेडिटेशन हेल्प्स स्टेइंग काम. ज्या वेळेला खूप चिडचिड होते ना, प्रचंड चिडचिड होते, मनस्ताप होतोय, समोरच्याने एखादी अशी गोष्ट केली की आपली तळपायाची मस्तकाला गेली, हे आपल्या लक्षात आलंय ना, वॉक अवे. अनलेस समथिंग इज ऑन फायर और somebody is dying, nothing is urgent. Just walk away. You don't want to say the things, or you don't mean the things that you are saying at that point of time, right? One of the downside of perimenopause, menopause is you burn the bridges, Hmm. right? So if you know you are in that state, please walk away for the betterment of the other person and for your sanity. कारण तुम्ही त्यावेळेला ते बोलाल, तुम्ही ते मीन करत नाही, आणि नंतर तुम्ही गिल्ट मध्ये जाल की अरे मी त्याला असं बोलले, राईट? सो जस्ट वॉक अवे, काम डाऊन. एकदा डोकं शांत झालं ना, revisit that topic and then have a civil conversation. Yes. But that will only happen if you explain the other person. Hmm. Now remember, जसे पेरिमेनोपॉजचे चेंज तुमच्यामध्ये होत आहेत किंवा मेनोपॉजचे चेंज तुमच्यात होत आहेत, तसेच चेंजेस तुमच्या पार्टनरमध्ये पण होत आहेत, Hmm. राईट? सो देर इज समथिंग कॉल्ड एज अँड्रोपॉज in men, Men. Okay. right? So they don't have the same symptoms or signs as a woman has. They have different Different. signs and symptoms, right? But they are also trying to figure. Most of the time, if you've realized, if you've seen, and if you study people who have done great things, they all have done it after 40 or at 40 because it changed. Something changed. Their priorities changed, right? It's that they went into identity crisis and they picked up something new. So when I say 40, me on an average 40 month, it could be anywhere from 35 to 50. Hmm. It's a huge gap. But that's the time when people suddenly realize, what the hell am I doing in my life? Is this what I really want to do? Is this how I want to be? And that's the time when you start thinking a lot about how I want my life. What's the purpose of my life? What would I like to leave behind? What my legacy would be, Yes. right? Which corresponds with the 4 avasthas that Hmm. we have in Sanatan, Hmm. right? Now you are more in a, after 40, you जनरली तुम्ही बघाल की आपण लहान होतो ना त्यावेळेला आपण जनरली 40च्या नंतरच्या लोकांना अवॉइड करायचो. का? कारण ज्ञान देतात. Hmm. Right? That's experience giving. So yes, talking to your partner. I've actually not said one thing, which is another very important thing. You'll also see divorce rate very high during perimenopause, menopause, because a woman's many a times sexual desire decreases, and that's because of the hormones, but the man's is intact, right? So the man has a desire, he wants to have a physical relationship, but the woman does not, and that causes a lot of friction, and many a times that leads to divorce. It's something for a man to understand. If they do not understand anything else, it's important for them to just understand this, that it's not that the woman has lost interest in you.
It's a natural way of her body to have decreased desire so that she does not conceive, Yes. right? That is what, if a man does not understand anything else, just remember this one thing. येस. तर प्रेक्षक हो, महत्त्वाची गोष्ट जसं डॉक्टर स्मितांनी आपल्याला सांगितली, की बोलणं, कम्युनिकेशन करणं, आपल्या पार्टनरला गोष्टी सांगणं फार महत्त्वाचं आहे. या फेजबद्दल संकोच मनामध्ये न बाळगता पणाने बोलण्याची, आपल्यासोबत काय घडतंय हे आपल्या कुटुंबियांना आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या पार्टनरला समजून सांगण्याची गरज आहे. ही आजची काळाची गरज आहे. एका चांगल्या नवीन सुरुवातीसाठी पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉज हा जीवनाचा शेवट नक्कीच नाही. इनफॅक्ट ही जीवनाची एक नवीन सुरुवात आहे. बिनधास्तपणे जगण्याची, हवं ते करण्याची आणि मनमोकळेपणाने जगण्याची. तुम्हाला या विषयावर काही प्रश्न असल्यास नक्कीच कळवा. या व्यतिरिक्त एखाद्या विशिष्ट विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. डॉक्टर स्मिता, तुम्ही इथे आलात, आम्हाला इतकी सारी महत्त्वाची माहिती सांगितलीत, त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. तुम्ही पाहत आहात सोनाली एडके पॉडकास्ट. अशाच छान छान मुलाखतींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. सोनाली एडके पॉडकास्ट. थँक यू.